जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रूट मार्च, पोलीस प्रशासन सज्ज। फेब्रुवारी 19 रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आज मंगळवार फेब्रुवारी 18 रोजी धुळे जिल्हा पोलीस दलाने धुळे शहरामध्ये भव्य रूट मार्च आयोजित केला। या रूट मार्च मध्ये 300हून अधिक पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड आणि पोलीस रूट वाहनांचा सहभाग होता। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी होण्यासाठी धुळे जिल्ह्यात 3500 अधिकारी, कर्मचारी, अंमलदार, होमगार्ड आणि इतर फोर्सेस तैनात करण्यात आले आहेत। अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले की सर्व शिवभक्तांनी नियमांचे पालन करून जयंती साजरी करावी, कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना तोंड न द्यावे, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील 40गाव रोड, जुना आग्रा रोड परिसरातून रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्च मध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी सागर देशमुख यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते। धुळे शहर आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत सज्ज आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। उद्या दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे शहरामध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये एकूण 300च्या वर पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतलेला। त्याच्यामध्ये आमच्या वाहनांचा पण सहभाग होता। एकूण जिल्हाभरामध्ये मी जसं आपल्याला सांगितलं तशा पद्धतीनं 3500 हे कर्मचारी, होमगार्ड आणि इतर सर्व फोर्सेस त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की उद्याचा जो बंदोबस्त आहे तो आम्ही नेहमीप्रमाणे अत्यंत चोखपणे पार पाडू। सर्व शिवभक्तांना देखील आवाहन आहे की आपण सर्वांनी नियमांचं पालन करावं, कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा निर्माण होणार नाही याची आपण देखील दक्षता घ्यावी। धन्यवाद।